रविवारचा ठरलेला पारंपरिक बेत ते म्हणजेच काळी पिशवी. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आज संडे व्लॉगमध्ये. तर आज बनवतोय घरच्या घरी मसालेदार चिकन, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि भरपूर प्रेमाने. आपल्याच शॉपमधनं चिकन घेऊन आलो आणि मस्त असं ते धुवून घेतलं. मग पातेल्यामध्ये तेल गरम केलं, त्याच्यामध्ये कांदा, लसूण, आल्याची पेस्ट टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ते मस्त छान असं कांदा लाल होईपर्यंत परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून वाफवून घेतलं. मग जसं चिकन वाफते तसंच गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी त्या चिकनमध्ये सोडून दिलं आणि थोडा वेळ चिकन आपण ठेवूयात रेडी होण्यासाठी. आणि मग त्याचबरोबर आपण करूयात तयारी आजच्या वाटणाची. तर वाटणामध्ये आपण मस्त असा कांदा, खोबरं हे गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी डाळ, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊयात. आणि आपलं चिकनसाठी लागणारं वाटण रेडी आहे. मग हे वाटण आपण गरम तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये जो आपण घरगुती पद्धतीने बनवलेला जो मसाला असतो, ते मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, धने पावडर, चिकन मसाला ॲड करून ते सगळं जे आपण आळणी चिकन बनवलं होतं ना, त्या चिकनमध्ये आपण सोडूयात. आणि मस्त असा चिकन रस्सा रेडी आहे. वा, काय सुरेख कलर आला आहे ना. खूप छान घमघमाट सुटला आहे पूर्ण घरामध्ये. तर आता कधी चिकन खाऊ असं झालं आहे. तर ह्या चिकनच्या सोबतच मस्त असा बाजरीच्या भाकरीचा बेत आणि आपली मस्त अशी चिकन थाळी रेडी आहे. कशी वाटली मंडळी? पाहून नक्की रस्सा एक नंबर झालाय. घेऊ का परत? जाम रस्सा लय भारी. जेवण करून सर्व कामं आवरून घेतली आणि त्यानंतर गुंड्याला झोपवलं. तर किती मस्त झोपलाय बघा. आणि त्यानंतर मी बसले बाल्कनीमध्ये माझ्या मी टाईमसाठी. तर मंडळी, सध्या मी नरेंद्र दाभोळकरांचं ठरले डोळस व्हायचं हे सुंदर पुस्तक मी सध्या रीड करते. आणि ह्या पुस्तकामधून खूप साऱ्या गोष्टी माझ्याही क्लिअर होतात आहेत. आणि ह्या पुस्तकाबाबतचे अनुभव मी तुमच्याबरोबर हळूहळू नक्कीच शेअर करेन. या तिघांना एकामेकांच्यात गुंतलेलं पाहून आमचं मनही खूप भरून येतं. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.